न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सावनेरमध्ये अखेर कधी थांबणार अपघातांची शृंखला आणि कोण आहे यासाठी जबाबदार? हितेश बनसोड यांच्या सक्रियतेमुळे जखमींना मिळाले उपचार। सावनेर तहसील परिसरात रस्ते अपघातांची अंतहीन शृंखला सुरूच असून यामुळे स्थानिक नागरिकांची सुरक्षा आता पणाला लागली आहे। ताज्या घटनेत सावनेर हेटी राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी असुरक्षितरित्या पडलेल्या रेतीच्या ढिगाऱ्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी घेतला। या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात प्रशासनाच्या कार्यप्रणालीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक MH40CS1216 वरून कवडूजी नथुजी कुमरे आणि अतुल राजू धुर्वे हे सावनेरकडून हेटीकडे जात होते। मार्गावर मोठ्या प्रमाणात पसरलेल्या रेतीच्या ढिगाऱ्यामुळे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी जोरात घसरली। या भीषण अपघातात दोन्ही स्वार गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड तातडीने घटनास्थळी पोहोचले। त्यांनी तत्परता दाखवत सावनेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार उमेश पाटील यांना माहिती दिली आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविले। मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर 60 वर्षीय कवडूजी नथुजी कुमरे राहणार दुधाळा तालुका सौंसर यांना मृत घोषित केले। तसेच 18 वर्षीय अतुल राजू धुर्वे राहणार हेटी यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या जीवघेण्या निष्काळजीपणाने मार्ग सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। रस्त्यावर रेती कोणी आणून टाकली याचा तपास करून संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी केली आहे। प्रशासनाने वेळेत हे अडथळे दूर केले नाहीत तर अशा भीषण अपघातांची जबाबदारी संबंधित विभागाची असेल असेही नागरिकांचे म्हणणे आहे। रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट।